खूप दिवसापासून आहे ना आमची लाँग ट्रिप झाली नव्हती. त्यामुळे आम्ही प्लॅन करून कमीत कमी 11 दिवसाची ट्रिप झाली होती आमची. किती दिवस लागतील हे आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं. तर आम्ही निघालो. बद्रीनाथचा व्हिडिओ दाखवते मी. तर खूप दमले होते सगळे. कमीत कमी 3 ते 4 दिवस आम्हाला तिथे जायला लागले. आणि रोड बघायला गेल्याने एवढे भयंकर रोड होते. वळणाचा घाट पूर्ण. त्यामुळे तिला तर त्रास होतो. त्यामुळे ती तर झोपूनच होते. आम्ही 2 फॅमिली होतो. तर मग निघालो फायनली आणि इतकं डेंजर रोड होते ना. रोडवरून म्हणजे जर का आपण बघितलं ना खाली तर पूर्ण दरीच होती. जे कुणी केलं असेल ना त्यांना पूर्णपणे माहिती असेल की बद्रीनाथचा रोड कसा आहे. आणि ट्रॅफिक, बापरे, प्रचंड ट्रॅफिक. एवढं ट्रॅफिक आहे ना, म्हणजे जवळजवळ 20 किलोमीटर जर आपल्याला पार करायचं असेल ना तर कमीत कमी 2 तास तर धरूनच चला. एवढ्या मोठ्या रांगा होता. कसं बसं आम्ही ते ट्रॅफिक क्रॉस करून एकदाच बद्रीनाथमध्ये पोचलो. पण बद्रीनाथमध्ये पोचल्यानंतर काय भारी फील होता, तुम्हाला सांगू शकत नाही शब्दात. एकदम थंड वातावरण होतं. मध्येच ऊन पडायचं, मध्येच पाऊस पडायचा. पण दर्शन आमचं खूप छान झालं. आणि दर्शनाची लाईन बघितली ना, कमीत कमी 5 किलोमीटरची लाईन होती. आणि या ठिकाणी मेन काय माहिती आहे का, इथं आहे ना हे जे अंघोळ करतायत ना, तर तिथं गरम पाण्याचा कुंड आहे. इथून कुठे गरम पाणी येतं हे कोणालाच माहिती नाही. एकदम गरम पाणी असतं. आणि दर्शन आमचं खूप छान दर्शन झालं इथे. खरंच खूप वातावरण एवढं मस्त होतं ना, पूर्णपणे प्रवासाचा आमचा शीण गेलेला. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी एवढं सुंदर असं मंदिर आहे ना. खूप छान दर्शन झालं. आणि तुम्हाला सुद्धा जायचं असेल तर म्हणजे आत्ता सध्या तरी नका जाऊ, कारण तिथं प्रचंड गर्दी आहे. मी काही तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही जाऊ नका, पण माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगते. आणि मी तर माझ्या लहान मुलाला घेऊन. वातावरण खूप चांगलं आहे आणि आसपास आहे ना तुम्हाला फिरण्यासारखं खूप आहे. जायचं असेल तर पूर्ण प्लॅनिंग करून तुम्ही जावा.